नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कला, जी आतापर्यंत शांत, सुसंस्कारी आणि कुटुंबासाठी समर्पित पत्नी म्हणून ओळखली जात होती. तिच्या आयुष्यात येतो एक असा वळण जो या घरात आनंदाच्या संगिनीने येणं अपेक्षित असताना उलट संशय, द्वेष आणि नात्यांच्या परीक्षा घेऊन येत असतो. आता कला गर्भवती आहे, पण हे सत्य जेव्हा घरामध्ये सगळ्यांना कळतं तेव्हा सगळे आनंदी तर होतात, पण कुठेतरी रोहिणी, सरोज, राहुल, नैना ही लोक नाक मुरडत असतात. म्हणजे जेव्हा यांना कळतं तेव्हा ते सत्य नाकारलं जातं. उलट तिच्यावरच आरोप होतात. मग काय करणार आता कला? तिचं मातृत्व अबाधित राहील का? आणि अद्वैत तिच्यासोबत असेल की या परिस्थितीत तो सुद्धा दूर जाईल? या प्रेग्नन्सीबद्दलच्या नव्या ट्विस्टमध्ये प्रेम, विश्वासघात, नाती आणि नव्या जीवाच्या आगमनाची एक भावनिक कथा आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला सुरू करूया आपल्या आजच्या भागाला. घरात सगळेजण आपापल्या कामात गुंतलेले असतात. म्हणजे सरोज तिचं ऑफिसचं काम करत असते, रजनी किचनमध्ये असते, अद्वैत ऑफिसला गेलेला असतो आणि कला सकाळी सकाळी आपलं पटकन आवरत असते. आता आवरत असताना तिला जराशी बेचैनी होत असते. तिला वीकनेस वाटत असतो, चक्कर वगैरे येत असतात. तिची दगदग पण हल्ली फार होऊन जाते आणि त्यातल्या त्यात तिच्या डोळ्यासमोर राहुलचं खरं सत्य आलेलं आहे. त्यामुळे आता अद्वैतला कितीही डोकं आपटून सांगितलं तरी त्याला विश्वास होत नसतो. आता तिला हे सगळं त्याला पटवून द्यायचं असतं, पण तो विश्वास ठेवत नसतो. आता त्याबद्दल प्रूफ कसं आणायचं, कुठून आणायचं या विचारामध्ये कला खूप अशी वेडी होत असते दिवसेंदिवस. आणि होतं असं की कुठेतरी हे विचार तिला आतल्या आत खात असतात. त्यामुळे कदाचित तिला असं वाटतं की आपली तब्येत वगैरे या गोष्टींमुळे बिघडते, म्हणून ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. पण जेव्हा तिला रजनी मार्केटला जाऊन भाजी वगैरे आणायला सांगत असते तेव्हा आता कला भाजी घ्यायला जायला निघत असते. कलाला जेव्हा रजनी पाठवते भाजीपाला आणण्यासाठी तेव्हा कला हो म्हणालेली असते, पण तिला जातानाच थोडेसे चक्कर येत असतात, थोडं गरगरल्यासारखं होत असतं. खरं तर रजनीने तिला बघितलेलं सुद्धा असतं आणि रजनी म्हणते, काय गं कला, तुझी तब्येत वगैरे ठीक नाहीये का? आराम करतेस? नाहीतर मी घरामध्ये दुसऱ्याला कोणाला तरी पाठवून देईल. तेव्हा कला म्हणते, नाही रजनी मॅडम, मी ठीक आहे, मी येते जाऊन. असं म्हणत जेव्हा कला जाऊ लागते तेव्हा तिला अचानक चक्कर येतात आणि ती कोसळते. तेव्हा आता घरातले सगळे कलाकडे बघतात. सोहम, अनामिका, रजनी, आबासाहेब ते सगळे चिंतित पडतात की कलाला असं झालं काय, ती अशी अचानक चक्कर येऊन कशी काय पडली, आणि विचारात पडतात की असं अचानक कसं काय झालं. तेव्हा आता कलाला सगळे उचलतात, सोफ्यावर बसवतात आणि कला जेव्हा भानावर येते तेव्हा तिला विचारतात, काय ग, काय होतंय असं? तेव्हा कला म्हणते की मला जरासा अशक्तपणा वाटतोय. तेव्हा रजनी म्हणते, आपण ताबडतोब डॉक्टरकडे जायला हवं, नाहीतर मी डॉक्टरांनाच बोलवून घेते घरी. तेव्हा कला म्हणते, नाही रजनी मॅडम नको, मी एक काम करते, मी सायंकाळीच जाऊन येईन. म्हणजे मला बाकीच्या पण गोष्टी बघायच्या आहेत आणि तिकडनं जाताना मी आईकडे पण जाऊन येईन. बरेच दिवस झाले आईला पण भेटलेली नाहीये, जीवाभावाच्या गोष्टी केलेल्या नाहीये. तेव्हा आबा म्हणतात, नक्कीच कला, तू कसलं तरी टेन्शन घेतलेलं असणार आहेस म्हणून तुला एवढा चक्कर वगैरे येत आहे. तेव्हा कला म्हणते, अहो आबा नाही, मला ना 2-3 दिवसांपासून अशक्तपणा जाणवतो. तेव्हा रजनी म्हणते, अगं पण जेवण पण तर नीट करत नाही आहेस तू, तुला जेवणही जात नाहीये, हे सगळं कशामुळे होतंय हां? तेव्हा आता कला म्हणते की तेच मला पण कळत नाही. तर त्याच्यात असेल छोटं मोठं, एवढं मोठं काही गंभीर नसेल, कारण मला बरं वाटतंय, आता मला काहीही होत नाहीये. सगळेजण आता कलाला आराम करायला सांगतात खोलीमध्ये. आणि सायंकाळी आता कला मात्र डॉक्टरकडे जायला निघत असते. खरं तर ती डॉक्टरकडे जाणं टाळणार असते, पण रजनीने तिला ताकीद दिलेली असते की तू जर डॉक्टरकडे गेली नाहीस तर मी अद्वैतला सांगेन. कलाचा नाईलाज असतो आणि तिला डॉक्टरांकडे जावंच लागतं. कला जेव्हा डॉक्टरांकडे जाते तेव्हा आता डॉक्टर तिला सांगतात की कधीपासून होतंय तुम्हाला हे सगळं? तेव्हा कला म्हणते, जवळपास 2 ते 3 दिवस झाले मला असाच अशक्तपणा असतो. काही असा थोडा जरी स्ट्रेस घेतला की लगेच असं घाम यायला लागतो, त्यानंतरून जास्त एक्झर्शन सहन होत नाही, अशा बऱ्याच गोष्टी कला सांगत. जेव्हा डॉक्टर चेक करतात तेव्हा डॉक्टरांना आढळून येतं की कला प्रेग्नेंट आहे. आता डॉक्टर कलाला हे सगळं सांगतात. डॉक्टर म्हणतात की तुम्ही आई होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा आता कला खूप खुश होऊन जाते. म्हणजे बघा ना, कलाला इतका आनंद झालेला असतो की तिच्या आनंदाला थारा नसतो. घरामध्ये सगळ्यांचं मन जिंकायची तिला नवीन संधी मिळालेली असते. ती विचार करत असते की घरात सगळे किती खुश होऊन जातील जेव्हा ती सगळ्यांना ही न्यूज सांगेल. कला म्हणते, काय, ही तर खूप छान न्यूज आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, छान तर आहे, त्यामुळे आता विशेष तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आणि आता फालतूचा स्ट्रेस, ओव्हर एक्झर्शन, त्यानंतरून उगाच टेन्शन घेणं हे सगळं बंद करावं लागणार आहे कारण तुम्ही आता एकट्या नाही आहात. तेव्हा आता कला म्हणते की हो. डॉक्टर म्हणतात की आता घरी कसं सांगणार आहात? तेव्हा कला म्हणते की घरी सगळ्यांना मी आता या गोष्टीचं सरप्राईज देणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझे रिपोर्ट्स बनवून ठेवा.
आणि मी त्याच फॉर्ममध्ये माझ्या हस्बंडला, माझ्या मिस्टरांना वगैरे दाखवे. तेव्हा आता डॉक्टर हो हो असं म्हणतात आणि ते रिपोर्ट्स बनवायला त्यांनी टाकलेले असतात. कला आता घरी येते. कला जराशी दमलेली असते. येताबरोबर सरळ किचनमध्ये जाणारी कला पहिल्यांदा येते आणि हॉलमध्ये बसते सोफ्यावर. आता सगळेच अगदी थक्क होऊन जातात. आबा म्हणतात, कला काय म्हणाले डॉक्टर, सगळं बरं आहे ना? आणि हे काय, तू तुझ्या आईकडे जाणार होतीस, गेली नाही? तेव्हा कला म्हणते, अहो आबा, मला असं वाटलं की घरी येणं जास्त महत्त्वाचं. तेव्हा आबा म्हणतात की का गं, भेट झाली असती ना तुझी. तेव्हा कला म्हणते, अहो आबा, मी नंतरून भेटून घेईल. तेव्हा आता आबा म्हणतात की तुझं हल्ली काय चाललंय ना, आम्हाला कोणालाच कळत नाही. तेव्हा आता म्हणजे नंतरून घरात सगळे आपापल्या कामात गुंतलेले असतात. आता रजनी स्वयंपाकाला लागलेली असते, तर दुसरीकडे आता सरोज लॅपटॉपवर तिचं काम करत बसलेली असते. आता कला दमून आल्यामुळे तिचे मूड स्विंग्स होतात आणि मूड स्विंग्स होत असताना ती थोडीशी उदास असते आणि थोडीशी निराश असते, जराशी दमलेली असते. त्यामुळे आता ती अगदी अशी चेहरा पाडून बसलेली असते. कला आता थोड्या वेळात रजनीकडे जाते किचनमध्ये तिला मदत करायला आणि आता रजनी अशा दमलेल्या कलाला बघून म्हणते, कला काय गं, काही त्रास होतोय का? चेहरा इतका उतरलेला का वाटतोय तुझा? तू जास्त थकून गेलीस का? दमलीस का तू? हे बघ, तू आज काहीच काम करू नकोस, मी आज सगळं सांभाळून घेईल. तू जा आणि जाऊन बस बरं, नाहीतर एक काम कर, तू सरळ तुझ्या खोलीत जा आणि आराम कर. तेव्हा कला म्हणते, अहो रजनी मॅडम, मी ठीक आहे, मला काहीही होत नाही. तेव्हा रजनी म्हणते की अगं असं कसं, तुझा चेहरा किती उतरलेला आहे माहिती आहे का तुला? तेव्हा कला असं हसत हसत लाजत लाजत अगदी बोलत असते की नाही रजनी मॅडम, फक्त थोडं दमल्यासारखं वाटतं. आता कला ब्लश करत असते. इतक्यात आता कलाच्या मोबाईलवर रिपोर्ट्स येतात डॉक्टरांनी पाठवलेले, जे पॉझिटिव्हचे असतात. सो कला आता ते फोन बघते आणि मनोमन म्हणते की अरे वा, रिपोर्ट्स पण येऊन गेलेत. आता मला पुढच्या गोष्टी आणखीन सोप्या होतील. मी चांदेकरला खूप छान असं सरप्राईज देईल आणि तो खूप खुश होऊन जाईल. तर दुसरीकडे आता म्हणजे आणखीन मनोमन कला म्हणत असते की मला हे अजून कोणालाच सांगायचं नाहीये, कारण ऑब्व्हियसली मी आतापर्यंत अजून कोणाला सांगितलेलं नाही. पण मी हळूहळू करत सगळ्यांना सरप्राईज देऊन टाकेन, असा कला मनाशी निश्चय करत असते. इतक्यात आता रजनी म्हणते, कला काय गं, काय झालं, कुठे हरवलीस? ते आणि फोनमध्ये. तेव्हा कला म्हणते, काही नाही रजनी मॅडम, मला काय काय कामं करायची आहेत जरा सांगता का? तेव्हा रजनी आता कलाला म्हणते की नक्की तुझ्याच्याने होणार आहे ना? नसेल होणार तर नको करूस, उगाच तुला त्रास. तेव्हा कला म्हणते, हो रजनी मॅडम, मी दमली जरी तरी मी एका ठिकाणी बसून मदत करेन, पण मला तुम्हाला मदत करायची. तेव्हा रजनी म्हणते, बरं बाई, ठीक आहे. असं म्हणत आपण दोघंही किचनमध्ये काम करू लागतात. दुसरीकडे आता रात्री घरी सगळे जमतात, सगळे जेवायला बसलेले असतात, जेवण वगैरे करतात. अगदी हसत खेळत सगळ्यांचं जेवण पार पडतं आणि नंतरून सगळे जेव्हा आपापल्या खोलीत झोपायला जातात तेव्हा कला अद्वैतला सांगण्याचा निश्चय करत असते. कला म्हणते की माझ्याच्याने तर थांबलंच जात नाही, मी इतकी उतावळेपणा करते, म्हणजे मला असं झालंय ना की मी कधी चांदेकरला सांगते आणि कधी मी चांदेकरची रिॲक्शन बघते. ते काही नाही, मी त्याला आताच सांगून देणार आहे, असं तिचा निश्चय असतो. आता सगळे आपापल्या खोलीमध्ये जातात तेव्हा कला ऑलरेडी त्यांच्या खोलीमध्ये उपस्थित असते आणि अद्वैत नंतर येतो. अद्वैत येताबरोबर कला म्हणते, चांदेकर ऐक ना. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, काय ग कला, बोल ना, तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं. तेव्हा आता चांदेकर म्हणतो की माझं एक इम्पॉर्टंट ऑफिसचं काम आहे, मी लॅपटॉपवर बसतो, ओके, आणि मी ते काम संपवतो, मग आपण बोलूयात. नाहीतर तुझं जर अर्जंट असेल तर मी काम करतो आणि मग तू सायमल्टेनियसली बोलू शकतेस बाजूला. तेव्हा कला म्हणते की अरे ही गोष्ट किरकोळ नाही आहे, मला खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे आणि ती अशी मी तू बाजूला बिझी असताना नाही सांगू शकत, तुझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे पाहिजे चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, ओके देन, मग एक काम कर, आता मला हे काम जरा असं अर्जंट आहे, माझं काम झाल्यानंतरून मग आपण बोलू. असं म्हणत आता अद्वैत टाळाटाळ करतो. म्हणजे तोही काही जाणून बुजून टाळाटाळ करत नसतो, पण त्याला ऑब्व्हियसली कामाचा व्यापच त्याच्यावर तेवढा असतो. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे. कला आता चांदेकरचं काम कधी संपत आहे याची वाट बघत असते. चांदेकरचं काम संपताच कला त्याच्याकडे अगदी होप्सने बघत असते. पण अद्वैत काही न बोलता सरळ झोपून घेतो, कारण तो दमलेला असतो. तो म्हणतो, खरे आपण प्लीज सकाळी बोलूयात ना, मी खूप दमलेलो आहे अगं, माझं डोकं पण दुखतंय. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चांदेकर, तू घे झोपून. कला थोडीशी निराश होत असते, पण ती म्हणते की नको, जाऊ दे, दमलाय विचार. ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतो आणि आता कला म्हणते, चांदेकर अरे थांब जरा, मला एक महत्त्वाचं तुला सांगायचंय, ऐकशील का माझं? तेव्हा आता अद्वैत त्याचं ब्लेझर वगैरे घालत असतो आणि तो म्हणतो, अगं ऐक ना, खरे आत्ता नाही, एक काम कर, तू थोड्या वेळाने ऑफिसला ये, आपण थेट ऑफिसला बोलू. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर, या ऑफिसला बोलण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, माझं जरा ऐक. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं आता नाही, एक मीटिंग आहे माझी, अर्जंट मीटिंग आहे, आपण एक तर सायंकाळी बोलूया, एक तर तू ऑफिसला येऊन जा. तेव्हा आता कला खूप उदास होऊन जाते, खूप निराश होऊन जाते आणि अगदी उदासपणे कला म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही. आता कलाचा चेहरा पडलेला असतो. अद्वैत तिथून निघून जातो आणि कला मात्र खिन्न झालेली असते हा संवाद झाल्यानंतर. बिचारी कला किती एक्साइटेड होती अद्वैतला सांगण्यासाठी, पण अद्वैतला वेळच नव्हता. तर दुसरीकडे आता
रोहिणी आणि सरोज यांच्यामध्ये बोलणं होत असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये संशयाचे वारे वाहत असतात. होतं असं की कलाचं हल्ली वागणं बदललेलं असतं. म्हणजे तिच्या शारीरिक गोष्टी म्हणू देत किंवा तिच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी म्हणू देत की ज्या त्या दोघंही रोज नोटीस करतात, त्यात त्यांना थोडासा बदल झालेला दिसतो. त्यामुळे आता रोहिणी आता सरोजला म्हणते, कला आजकाल खूप दमलेली दिसते, काहीतरी लपवते असं वाटतं ते सारखं सारखं. म्हणजे तिला मी रजनीला सुद्धा बऱ्याचदा विचारताना रजनी वहिनी तिला सारखं सांगत होती की कला तुला बरं वाटत नसेल तर आराम कर म्हणून. काहीतरी गडबड नक्कीच आहे सरोज वहिनी. तेव्हा सरोज म्हणते, हो ग, आणि मला तरी वाटतंय असं खरंच काहीतरी असावं. आणि लक्षात येते की तिचं लक्ष हल्ली घरकामातही कमी असतं. म्हणजे ऑफिसमध्ये ती असते पूर्ण प्रेझेंट, पण घरी ती खूप ॲबसेंट माइंडेड असते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा रोहिणी अगदी आता म्हणजे असं वेगळ्याच याच्यात म्हणते, टोनमध्ये म्हणते की काहीतरी मोठा घोटाळा नक्कीच आहे बहीण. बघ आता मी काय कर, मला ना काहीतरी वेगळं वाटतं. असं वाटतंय की ती आपल्यापासून निश्चितच काहीतरी लपवते आणि या सगळ्याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. तेव्हा सरोज म्हणते की हो, बरोबर आहे रोहिणी तुझं, पण थोडा वेळ जाऊ देत. असं म्हणत आता त्या दोघंही त्यांच्यामध्ये या सगळ्या संवाद चाललेला असतो. तर दुसरीकडे आता रोहिणीच्या डोक्यात हाच विचार असतो की कला जर काही लपवत असेल तर आपल्याला तिला एक्सपोज करता येईल घरच्यांच्या समोर, आणि मग घरच्यांच्या समोर कलाची काहीच राहणार नाही. त्यामुळे आता रोहिणी काहीतरी कट रचत असते. रोहिणी कलाला खाली बोलवत किचनमध्ये एंगेज करून घेते आणि तिचा फोन तिच्या रूममध्येच असतो आता कलाचा. तेव्हा रोहिणी कलेच्या मोबाईलवरून म्हणजे मोबाईलमध्ये जरा बघत असते. म्हणजे तिचा मोबाईल ओपन करून बघते तिच्या मोबाईलमध्ये काय आहे काय नाही आहे सगळं ती बघू लागते. आणि आता रोहिणीला कलाच्या फोनमध्ये रिपोर्ट सापडतात आणि ते जेव्हा ते तिला दिसतात त्यामध्ये ती प्रेग्नेंट आहे असं कळतं. रोहिणी आता तारीख वगैरे बघते तर रोहिणीला आठवतं की लास्ट टाइम कलाला जेव्हा चक्कर आले होते तेव्हा ती डॉक्टरकडे गेलेली होती. अच्छा, म्हणजे हे चक्कर, हा थकवा, हे या सगळ्यामुळे होतंय. तर म्हणजे ह्या गोष्टी ही कला घरात सगळ्यांपासून लपवते. आता रोहिणी अगदी आरडाओरडा करत घरात सगळ्यांसमोर मोठा तमाशा करते आणि अगदी ओरडत म्हणते की हे बघा सगळे, तुम्हाला कला खूप सच्चाईची मूरत वाटते ना? ही बाई आपल्या सगळ्यांपासून ती प्रेग्नेंट असल्याची गोष्ट लपवते. तेव्हा आता सगळेजण म्हणतात काय? रोहिणी म्हणते की हो, माझं जर खोटं वाटत असेल ना तर हे बघा, हे रिपोर्ट्स, तिच्या फोनमध्ये रिपोर्ट्स आहे आणि तारीख बघा, केव्हाचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि सांगितलेले नाहीयेस. अगं अद्वैतला तरी सांगितलंयस का? ही जर अशा गोष्टी लपवते ना तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता रजनी हे ऐकते आणि खूप चकित होऊन जाते. रजनी म्हणते, कला, हे खरं आहे का? तेव्हा आता कला खाली मान घालून उभी असते. रजनीचं असं म्हणणं असतं की रोज तू माझ्यासोबत स्वयंपाकघरात असते, तू मला सांगायला हवं होतंस. तेव्हा आता यावर सरोज अगदी चिडून म्हणते की अगं, इतरांचं मला माहित नाही, पण आम्ही बायका आहोत ना, तरी तू आमच्यावर विश्वास नाही ठेवलास. एवढी मोठी गोष्ट तू घरातल्यांपासून का लपवलीस? काय विषय काय नक्की? तेव्हा आता रोहिणी बोलते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून हिने सगळ्यांपासून लपवलेल्या आहेत गोष्टी. तेव्हा आता कलाला अश्रू अनावर होता आणि ती म्हणते, सरोज मॅडम, रजनी मॅडम, माझा हेतू काही लपवण्याचा नव्हता. मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते आणि चांदेकरला सुद्धा मी अजून सांगितलेलं नव्हतं ते याच कारणामुळे, कारण मला अगदी असा छान ओकेजन हवा होता की मी ज्यामध्ये सगळ्यांसमोर या गोष्टी अनाऊन्स करू. पण आता हल्ली वातावरण तसंही नाही मला वाटत आहे. माझी चिडचिड होते, मला मध्येच काहीतरी वेगळेच मूड स्विंग्स होत आहेत. माझी इच्छा नव्हती म्हणून मी त्या गोष्टी लपवून ठेवल्या. तेव्हा आता या सगळ्या गोष्टीचा रोहिणी अगदी बाऊ करत असते आणि रोहिणी म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा रोहिणी आता बोलून पडते की नक्की अद्वैतचं आहे ना, की बाहेरून काहीतरी रिकामे कामं करून आलेली आहेस तू, की काही गोंधळ घातलेला आहेस? तेव्हा कला म्हणते, मी माझ्या चारित्र्यावर कोणालाही संशय घेऊ देणार नाही. हे जे काही आहे ते चांदेकरांचंच आहे आणि तुम्हाला असं मला बोलण्याचा हक्क मुळात दिला तरी कोणी? तेव्हा आता रोहिणी म्हणते की तू मग सगळ्यांपासून लपवण्याचं काहीतरी कारण असेल आणि ते हेच कारण आहे असं मला वाटतंय. तितक्यात आता अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत हे सगळं ऐकतो. अद्वैत म्हणतो, हे काय चाललंय इथे? आत्या, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आणि खरे, घरात जे काही चाललंय, आत्या जे बोलते ते खरंय का? तेव्हा कला अगदी तिला कळत नसतं की या सिच्युएशनवर आता हसायचं की रडायचं, कारण फायनली ती अद्वैतला सांगणार असते की तू बाबा होणार आहेस म्हणून. तेव्हा आता कला म्हणते की हो चांदेकर, मी आई होणार आहे आणि तू बाबा होणार आहेस. तेव्हा आता अद्वैत हे ऐकता क्षणभर गप्प होतो आणि सगळ्यांसमोर जाऊन तिला मिठी मारतो, तिला जवळ घेतो. तो म्हणतो, अरे, हे तर सर्वात मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. मग तू असं लपवून का ठेवलंस? तू मला सांगितलं का नाहीस? उलट मी तर म्हणतो, तुला ज्या दिवशी हे कळलं होतं त्याच दिवशी तू मला सांगणं एक्सपेक्टेड होतं, अपेक्षित होतं. तेव्हा कला म्हणते की अरे, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि ते खूप छान अशा पद्धतीने वेल प्रिपेअर करून मला द्यायचं, पण आज ह्या सगळ्या गोष्टी अशा होतील मला वाटलंच नव्हतं. आणि रोहिणी मॅडमने माझ्या तर चारित्र्यावरच लांछन लावून दिलं. ह्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाहीये चांदेकर. म्हणजे एका हिशोबी
मी आई होणार आहे या गोष्टीचा तर मला आनंद आहे, पण कुठेतरी विरजण लागायचं काम रोहिणी मॅडमने केलंय. आता सरोज सुद्धा नाक मुरडत असते, पण सरोजला कलावर विश्वास होतो. आता रजनी खूप खुश होते. आबासाहेबांना जाऊन रजनी लगेच पळत सांगते की आबासाहेब ऐकलत का? अहो तुम्ही आजोबांवरून पणजोबा होणार आहात आता. तेव्हा आबासाहेब म्हणतात काय सांगतेस काय? कलाने एवढी गोड बातमी दिली आहे. तेव्हा रजनी म्हणते हो, हे अगदी खरं आहे. तेव्हा आता आबासाहेब हॉलमध्ये येतात आणि सगळ्यांशी बोलू लागतात. सगळीकडे घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. सगळे खूप खुश असतात आणि रोहिणी जो मुद्दा बोलत असते ना, तो मुद्दा कधीच फेटाळला जातो. रोहिणीचा, सरोजचा. आता सरोजला सुद्धा सगळ्यांच्या आनंदात सामील व्हावंच लागतं आणि तिला किती सरप्राईजेस देत असतो. आत्या तुझं हे बोलणं खरंच खूप चुकीचं होतं. यावर आता रोहिणी काहीच बोलत नसते आणि आबा म्हणतात की रोहिणी एवढ्या खालच्या पातळीचे विचार करण्याआधी ना जरा एकदा डोक्यामध्ये शांततेने विचार करून घ्यायचा. प्रत्येकाला असं जज नको करत जाऊस. अगं ती मुलगी कशी आहे हे माहिती आहे घरात सगळ्यांना. आता घरात सगळ्यांचंच थोडक्यात मतपरिवर्तन झालेलं असतं आणि सगळेजण थोडेसे गैरवरतात. आता हे सगळं झाल्यानंतरून सरोज जराशी पुढे येते आणि म्हणते कला तुला समजून न घेता आम्ही रागावलो, प्लीज आम्हाला माफ कर. तेव्हा आता रोहिणी अगदी थोडंसं लाजून म्हणते की हां ठीक आहे, मला पण काही गोष्टी कळलेल्या नव्हत्या, सो मी आता इथून पुढे काहीही कोणाशी बोलणार नाही. त्यात कलाच्या बाबतीत तरी अजिबात नाही. यावर आता कला म्हणते की सरोज मॅडम इट्स ओके, तुम्ही जे बोललात ते तुम्ही मला असं वाटतं की पर्सनली येऊन बोलायचं होतं. सगळ्यांसमोर असं बोललात म्हणून मला थोडंसं विचित्र वाटलं. तेव्हा आता सरोज म्हणते की ते सगळं सोड, मी आजी होणार आहे. एवढा मोठा आनंद देतेस तू आम्हा सगळ्यांना घरामध्ये. आबा ऐकलत ना तुम्ही तर पणजोबा होणार आहात. त्यावर आता आबा म्हणतात की हा आनंद मला खूप छान पद्धतीने घ्यायचा होता, पण आपल्या रोहिणी मॅडमने त्याच्यावर विरजण घालवून टाकलेलं आहे. पण हरकत नाही. रजनी म्हणते आपल्या घरात एक नवीन जीव येणार आहे आता. ही किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बघा ना आबा, कालपर्यंत अद्वैत, राहुल, सोहम हे आपल्या अंगाखांद्यावर खेळत होते. हे किती लहान होते आणि ते एवढे मोठे होऊन गेले की ते स्वतः आता बाबा होणार आहेत, कोणी काका होणार आहे, तर आपण आजी आजोबा होणार आहोत. किती मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे ही. किती पटपट जातात ना दिवस. आता घरामध्ये सगळे याच गोष्टीचं कुतूहल व्यक्त करत असतात आणि ॲट द एंड सगळे म्हणजे सर्व कुटुंबीय एकत्र आलेले. घरात आनंदाचं वातावरण आहे. गोडधोड बनवलं जातं. अद्वैत कला सोबत बसलेले असतात. कला भावूक झालेली असते आणि अद्वैत कलाला तिच्या मिठीत घेतो. कला आता या सगळ्यांकडे बघून मनोमन विचार करत असते की माझ्या मातृत्वाच्या प्रवासाची ही सुंदर सुरुवात आहे. जिथे घरच्यांचा आशीर्वाद आहे तिथे सगळं शक्य आहे. कला असं मनोमन बोलत असते. कसं असतं ना मित्रांनो, कधी निसटलेला विश्वास परत मिळवणं शक्य असतं, पण काही वेळा नात्यांची परख ही वेदनेतूनच होते. कलाचं मातृत्व हे तिचं सामर्थ्य ठरतं आणि अद्वैतचा निर्णय त्याच्या प्रेमाची खरी परीक्षा ठरते. या घरात नात्यांची पुन्हा एकदा मांडणी होणार आहे. कुणी साथ देणार तर कुणी नातं तोडून निघून जाणार. पण शेवटी एकच प्रश्न उरतो, कला आता एकटी लढणार की तिला मिळणार खरी साथ? आता हे जाणून घेण्यासाठी आपले डेली ट्विस्ट एपिसोड्स बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो, व्हिडिओचा शेवटचा पार्ट मला सांगायला आवडेल. म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला होता, मागच्या ट्विस्ट एपिसोडला. सो मला आता ज्या लोकांनी असे छान छान कमेंट्स केलेले आहेत त्या लोकांचं नाव अनाऊन्स करायला खूप आवडेल. म्हणजे लाईक काउंटसुद्धा बऱ्यापैकी खूप छान आहे. खूप छान छान कमेंट्ससुद्धा आलेल्या होत्या. तर गुरु IB5PJ म्हणून एक छान कमेंट आलेली आहे. त्यानंतरून आहे साधना शेट्टी. त्या खूप छान कॉम्प्लिमेंट देतात मला त्या ठिकाणी. थँक्यू सो मच साधनाजी. त्यानंतरून आहेत कविता इंदूरकर. खूप छान आवाज आहे असं त्या म्हणतात. थँक्यू. कविता पाटील म्हणून आहे, त्यासुद्धा आवाजाबद्दलच बोलत आहे. त्यानंतरून आहे कस्तूरचंद छाजेड. ओके, त्यांना ही सिरियल खूप आवडते असं ते सांगताय. त्यानंतरून आहे पाटील, ते आहेत कर्जतचे. त्यानंतर अंजली शैलजा काहू म्हणून कोणीतरी आहे, त्या पण खूप छान असं कॉम्प्लिमेंट देत आहेत आणि सिरियलसुद्धा त्यांना खूप आवडते. आणि उज्ज्वला भाटे, सुवर्णा आगवणे, मीना खामकर, छाया राजगुरू, भारती वडनेरकर, सुरेश माटेकर. ओके, त्या सगळ्यांना म्हणजे थोडक्यात त्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, आवाज छान आहे आणि सिरियल त्यांना खूप आवडते. त्यानंतर आहे महामुनीर. ओके, ही इज रायटिंग देअर दॅट ही इज फ्रॉम शिकागो. ओ माय गॉड, व्हेरी नाईसली फ्रॉम शिकागो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नक्कीच ते आपले मराठी वंशाचे आहेत आणि ते परप्रांतात मे बी त्यांचं शिक्षण असू दे किंवा जॉब रिगार्डिंग काम असू दे त्यांचं चाललंय. आणि मला हे ऐकून खूप आनंद झाला की माझा आवाज कोणीतरी शिकागोमधून ऐकतंय आणि मला खूप आनंद होतोय त्या ठिकाणी. त्यानंतर साधना शेट्टी म्हणतात की त्या आहेत नाला सुपारा इथल्या. ओके,
कर्जत, नालासोपारा आणि शिकागो ह्या 3 ठिकाणांचे नवीन नावं मला ऐकायला मिळाले. त्यानंतरून आहेत अंजली खरात, ओके, त्या मालिकेबद्दल त्यांचं मत सांगताय. त्यानंतरून आहे उषा चव्हाण. ओ माय गॉड, प्रेक्षकांचा असा मिळालेला प्रतिसाद बघून ना अंगाला अगदी शहारे येतात, जसे मला आता होतंय. आणि एक वेगळंच प्रोत्साहन मिळतं. असं वाटतं की नाही, ही फॅमिली आपली आहे, आपण या लोकांसाठी आणखीन छान छान केलं पाहिजे. खरंच म्हणजे मला कधी फॉर्मल राहायला आवडतच नाही. खूप असा छान एक परिवार क्रिएट झालेला आहे. एक ऑनलाईन या माध्यमातून मला प्रेक्षकांशी संवाद साधता येतो. खूप छान आणि खूप आनंदाची बाब आहे ही माझ्यासाठी. तुमच्या अशा प्रेमासाठी आणि योग्य त्या प्रतिसादासाठी खरंच मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचेच. तुम्हाला जर खरंच माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत आवडत असेल तर कमेंट्समध्ये खरंच मला सांगत चला. आणि हो, चांगलंच नाही, माझं जर काही बोलण्यात चढउतारमध्ये काही चुकासुद्धा होत असतील ना, तर तसंसुद्धा मेन्शन करत चला, मी त्या सुधारवत चालेल. मला खूप आनंद होईल माझ्याबद्दलचे मतं जाणून घ्यायचं, किंवा सिरियलबद्दल लोकांना काय काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी कायम डेस्परेट असते. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.